मंच की शोभा बढ़ाई और इस मंच को चार चांद लगाए अपने। तो आपका स्वागत है। तर या नक्कीच शंभूलाल भाई इनकी ओर से इस प्रतियोगिता के लिए 21,000 रुपये का धनादेश। थैंक यू सो मच शंभूलाल जी, आपका स्वागत है श्री छत्रपति ट्रॉफी में, आपका स्वागत है। चलिए नक्कीच आपण पुढचा शुभ सन्मान करूया। आमचे पवार साहेब परेश मांगुळकर आपण देखील या फटाफट लगेच आपण शुभ सन्मान आपण स्वीकारावा। आज फायनल डे, कोणाचा सन्मान राहू नये यासाठी आमची घाई आहे। चला मंचकावरती आमचे पवार साहेब आहेत, त्यानंतर आमचे परेश मांगुळकर, या आपला शुभ सन्मान आपण स्वीकारा। प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आमचे अरुण पाटील असतील, अजय पाटील असतील, जयवंत पाटील, बारक्या केनी, आतिश केनी, सतीश केनी, विपुल केनी, महेश पाटील असतील आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण श्री गणेश क्रिकेट क्लब तलोदा मजकूर प्रसाद राजे यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी बराच मोठा योगदान असतो। इट्स ओ टू कॉमॉक्स, नक्कीच दिनेश दत्ता पाटील सर। थँक्यू, धन्यवाद। निश्चयाचा महामेरू, जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानवंदना देऊया आणि त्यांच्या नावाची ही स्पर्धा छत्रपती ट्रॉफीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी दिनेश पाटील बेलवली मनस्वी स्वागत करतो। जोरदार टाळ्यांनी सामन्याची सुरुवात करूया। हा सामना दोन जिगरबाज संघांमध्ये, एका बाजूला सतरंगी स्पोर्ट्स हिदूटने बी, तर त्यांना फाईट करेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे। अतिशय उत्कृष्ट खेळ कसा करायचा या दोन्ही संघांना अनेक स्पर्धेमध्ये दाखवलाय आणि पुन्हा एकदा नव्यानं या छत्रपती ट्रॉफीमध्ये आपल्याला तो परफॉर्मन्स दाखवायचा आहे। दांडी गुल, पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मात्र क्लीन बोल्ड केलाय धनंजय हिलालला, पहिली विकेट्स डिपार्ट। दूर सारत सकाळी सूर्य उगवताना तो याच रंगानं भगवा तुम्हाला प्रेरणा देतो, भगवा तुम्हाला लढण्याचं सामर्थ्य देतो। याच भगवा झेंडा हातात घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्याच्यामुळे भगव्याला आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। भगवा रंग तुम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील। भगवा रंग बलिदानाचं प्रतीक मानलं जातं, त्याच्यामुळे या भगव्याला आपल्या हिंदुत्वामध्ये खूप मोठं महत्त्व आहे। हिंदुत्व आपलं तत्व, आपलं महत्त्व आणि आपलं हिंदुत्व जपलंच गेलं पाहिजे। पण इथे आपल्या गेममध्ये राहत कोणता संघ आपली प्रतिष्ठा जपेल। सेकंड विकेट डिपार्ट। अफलातून गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे। गोलंदाज रोहित पाटील अनिकेत ढोपरीला लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर करतोय बाद।
मडवी ऑन स्ट्राईक विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर रोहित पाटील हे दुटणे राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. भले ही विकेट हॅट्रिक नसेल आली परंतु निर्धाव चेंडू तुम्हाला या षटकांमध्ये खूप महत्त्वाचे असतात. क्रिकेटमध्ये गोलंदाजाने पहिलं हेच ओळखायला पाहिजे. विकेट्सपेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं असतं डॉट चेंडू. जेवढे निर्धाव चेंडू टाकाल जेवढे डॉट टाकाल ना फलंदाज प्रेशरमध्ये येतो. राईट आर्म ओव्हर द विकेट खेळून काढलाय कव्हरच्या दिशेनं. फिकी होते थोडीशी खराब फिकी राहिली परंतु या खराब फिकीवर मात्र संघाचं आणि स्वतःचंही खातं मुकेश मडवीनं उघडलं 1 या धावसंख्येनं आणि अशा प्रकारे 2 बाद 1. तर नक्कीच या ठिकाणी शुभ आगमन झाले. हरिभक्त पारायण आदरणीय सन्माननीय अनंतबुवा मुंबईकर यांचं व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. अजय भंडारी ज्याच्या अवतीभोवती हा सामना आज नव्हे तर नेहमीच फिरत राहतो. कारण अनिकेत ढोपरी परतला. धनंजय हिलाल ताकदवान फलंदाज परतलेत. अजय भंडारीचा खेळ परफेक्ट ऑलराऊंडर म्हणजेच अजय भंडारी ती ओळख राहिली आहे. एक चेंडूवर 4 धावा असताना षटकार टोकत सामन्याला कलाटणी देणारा अजय भंडारी आज मात्र नवी उमेद नवी इनिंग कशी खेळेल. रोहित पाटील आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेट. लोअर फुलटा चेंडू बॅटची आतली कडा लागली आणि एकदा का फलंदाज बाद झाले की तो प्रेशर ऑटोमॅटिकच दुसऱ्या फलंदाजावर येतो. तो प्रेशर आला. चेंडू झाला निर्धाव. पहिल्या षटकाची काय सुंदर सांगता केली आहे रोहित पाटीलनं. सतरंगी हे नावच त्यांचं कर्तृत्व दाखवून देतं. सतरंगी असलेली मंडळी एकत्र आली आणि सतरंगी स्पोर्ट्स पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी उत्तम करत मात्र जखडून ठेवलंय. स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उसरणे संघाला 2 बाद निव्वळ 1. तर नक्कीच पहा या ठिकाणी लकी ड्रॉ च्या चिठ्ठ्या इथे आलेल्या आहेत. चला फक्त 15 वर्षापर्यंतच मुलांनी त्या चिठ्ठीमध्ये नावं द्यायचे आहेत. पहा फक्त 15 वर्षापर्यंत वयाची मर्यादा आहे. आज चिमुकल्यांच्या घरीच आज ही सायकल जाणार. निर्दोष चटकेनी यांच्या माध्यमातून या 3 सायकल आपण 3 दिवस पाहिल्या. फक्त वयाचे 15 वर्ष असतील त्याच नक्कीच खेळाडू असतील आमचे छोटे नन्हे खेळाडू त्यांना ती सायकल भेटेल. आणि लकी ड्रॉ रात्री 11 वाजता खोलण्यात येईल. कारण उद्या संडे थोडेफार मुलं देखील जागे राहिले तरी हरकत नाही. कारण उद्या संडे याच दरम्यान आमचे आर.के. एंटरप्राइजेसचे मालक नक्कीच आमचे विजयजी राजे यांच्या माध्यमातून प्रत्येक आयवाजेलसाठी प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचा पारितोषिक. आता आज फायनल डे दिनेश दादा आज विजय दादाने 500 रुपयाची पुकार आहे. क्या बात आहे. 8 तासाचे 350 मिळतात. पहिलं षटक राहिलं ते म्हणजे सतरंगी स्पोर्ट्स येदुंडे बी संघाच्या बाजूनं. एक भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी सगळी मंडळी आपण पाहतोय. आदरणीय कमलाकर दादा पाटील साहेब मुकुंद राजे साहेब त्यांचे संपूर्ण मंडळी मात्र चांगला सुंदर सुनियोजित आयोजन. पहिल्या षटकामध्ये काय घडलंय याही पेक्षा मला संघासाठी काय करायचं आहे मुकेश मडवीनं ओळखलं आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती ठोकला षटकार. भूषण काळ्यांवर पहिल्या चेंडू षटकार ठोकलाय. अटॅक झालाय आणि अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स हेच करावा लागणार आहे. सुंदर सुंदर चेंडू आणि यालाच म्हणतात परफ्यूम डिलिव्हरी. परफ्यूम डिलिव्हरी म्हणजे नेमकं काय. चेंडू पडल्यानंतर तुमच्या नाकाजवळ येऊन स्वतःचा सुगंध दरवळत जातो आणि सांगतो की बाला तुम्हीच झालाय. आणि इथे मात्र तसा चेंडू आपण स्क्रीनवर पाहतो. या छोट्यांची गर्दी की त्यांना माहिती आहे की सायकल मिळणार आहे कोणाला तरी एकाला. परंतु ज्याप्रमाणे ड्रीम 11 खेळतो ना त्यावेळेला प्रत्येकाला वाटतं की मी आज जिंकणार. आणि पहिला चेंडू पडला की मग प्रत्येकाला वाटतं की माझी एंट्री बिद्री परत यावी. असाच प्रकारचा हा खेळ आहे. या प्रत्येकाला वाटतंय की आज मी जिंकणार. आणखीन एक सुंदर चेंडू राहिला. तिथे आणखीन एक डॉट बॉल
पहिल्या चेंडूवर षटकार जरूर खाला. भूषण काळ्यानं ओळखलं आणि आपली लेंथ मध्ये थोडासा बदल केला. अखोट टप्प्याची गोलंदाजीवर मुकेश मडवीला रोखलं. 2 बाद 7 धावा. 2 बाद 7. ड्रीम 11 भल्या भल्यानं कामाला लावलंय आणि आता मात्र रमी सर्कल हा नवा जागपट. दररोज वाटतं पैसे येतील पण दररोज जातात. मग नव्याने उमेद आज तरी येतील आणि असाच हा डाव. मोठा फटका खेचायचा प्रयत्न केला. 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर स्वतःवर प्रेशर क्रिएट करून घेतला मुकेश मडवीनं आणि अशा प्रकारे इथे मात्र मिडॉनच्या डोक्यावरून फटका लगवायचा होता. झाला जेलबाद. फटाक्यांची आतिषबाजी ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. नक्कीच एक उद्योजक आणि प्रत्येकाच्या हृदयात घर करणारा माणूस आणि नवीन तरुण पिढीच्या आखेला ओहो देणारा माणूस या ठिकाणी येणार आहेत. आदरणीय सन्मान्य रुपेश शेठ कानावकर साहेब आणि त्यांच्या जोडीनं मिथुन शेठ भोईर, निकेश रोडपाली यांची फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये रॉयल एंट्री. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आणि आमचे पाटोले सर खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही भरपूर चांगलं शिक्षण घेतलं. तेच आमचे पाटोले सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये सर्व मान्यवरांचं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पडता पाऊल सज्जनांची शोभा वाढवली क्रिकेट या सामन्याची श्री छत्रपती ट्रॉफी मध्ये सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या मंचाला सवय लागली आहे असंख्य पाहुण्यांची मांदियाळी या मंचानं सदैव पाहिली आहे. या मैदानानं फटाक्यांची आतिषबाजी अगदी जवळून पाहिली आहे, निहाळली आहे. आणि दीपक दादा ते साक्षीदार राहिलेत. स्वतःच्या आयोजनामध्ये काय अफलातून आम्ही ऑनलाईन जरूर पाहिलं. काय सुरेख फटक्यांची आतिषबाजी आणि पाहुण्यांची मांदी आली याचा सुवर्णमध्ये साधत या माणसानं सदैव नाद केलाय. त्या नाद मित्रांनो सोपा कधीच नसतो. तो करण्यासाठी वाघाचं काळीच लागतं. ते दीपक पाटलाने दाखवलं, अशोकदादा पाटलाने दाखवलं आणि स्पर्धेला 4 छंद लावण्याची कामगिरी केली. आणि अशीच कामगिरी कमलाकरदादा पाटील आणि मुकुंददादा राजान सगळी मंडळी करते. या चेंडूवर आला एक मोठा फटका 4 धावांचा. बऱ्याच अवधीनंतर मात्र या 4 धावा. 3 बाद 11. थोडीशी दयनीय अवस्था जरूर आहे, सावरावा लागेल. सत्यवान ढोपरी हा चांगला चेंडू आहे. गोलंदाजी पहा, संमिश्र खेळ राहिला. पहिल्या चेंडूवर भूषण काळ्यांवर षटकार आला. त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू डॉट खेळला. त्यानंतर ग्रामीण क्रिकेटला लागलेला एक डाग आहे की फलंदाज जेव्हा 2 डॉट खेळतो ना त्यावेळेला तो हमखास तिसऱ्या चेंडूवर 6 मारण्याचा प्रयत्न करतो किंवा आऊट होतो. सिंगल रन घेत स्ट्राईक रोटेट करण्याचा ग्रामीण क्रिकेटमध्ये अजून वसाने वारसा लागलाच नाही. ते लागणं गरजेचं आहे आणि तसंच झालं. मुकेशनं षटकार मारण्याचा प्रयत्न केला, तो झाला बाद. आणि त्यानंतर मात्र आलेल्या सत्यवान ठोकळा चौकार आणि अंतिम चेंडू डॉट. 3 बाद 11. 2 षटकाच्या समाप्तीनंतर उसटणे संघ. बघतोय जमाना होतोय दिवाना जया चषकाचा. बघतोय जमाना होतोय दिवाना जया चषकाचा. श्री छत्रपती ट्रॉफी चषक ठेवलंय मानाचा. श्री छत्रपती ट्रॉफी चषक ठेवलंय मानाचा. मित्रांनो, छत्रपती या वाक्यात बरंच काही आहे. छत्रपती म्हणजे पराक्रमाचा परमोच्च बिंदू. त्याला केमिकल भाषेमध्ये सॅच्युरेशन पॉइंट म्हणतात. जिथे जाऊन सगळं संपतं ते शेवट. सगळा पराक्रम सिद्ध करणं, तुमच्यामध्ये जेवढी क्षमता आहे त्यापेक्षा एक्स्ट्रा प्रस्लावत सिद्ध करणं म्हणजे छत्रपती. आणि या छत्रपती कणभर मावळ्यांना घेत मित्रांनो मनभरांना हरवण्याचं सामर्थ्य माझ्या राजानं दाखवलं. लोककल्याणकारी रयतेचं राज्य निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले ही सोपी गोष्ट नाहीच आहे मुळात. त्यासाठी जगा वेगळं जर बनायचं असेल ना तर त्यासाठी पहिल्यांदा जगावं वेगळं लागतं आणि मग तुम्हाला जगा वेगळं मानतात. त्याच्यामुळे इथंही थोडंसं वेगळं पण दाखवावं लागेल. ज्याच्या अवतीभोवती हा सामना फिरतोय. अजय भंडारी ऑन स्ट्राईक, गोलंदाज रोहित पाटील. या षटकाची सुरुवात वाईट न केली. मी म्हटलं होतं की अजय भंडारीच्या अवतीभोवती हा सामना फिरत राहील
आणि त्या दिशेनं मात्र विचार केला आणि काय सुरेख फटका काबूकरच्या डोक्यावरून ज्या रोहित पाटीलनं पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव दिली त्याला दाखवलाय आसमान षटकार. युगराम मित्रांनो भगवा नक्कीच फडकलाय परंतु 22 जानेवारीला 1 वर्ष कंप्लीट. मित्रांनो 135 वर्ष लागली राम मंदिर व्हायला याचाही आपण कधी प्रकाशाने विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांना तुमचं भविष्य जाणलं होतं तुम्ही निदान त्यांचा इतिहास तरी विसरू नका. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षर लिहून ठेवावा एवढा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला परंतु साक्षर मराठे त्यापासून बिनकळ राहिले. कारण निरक्षरांनी तो इतिहास घडवला ना ते साक्षर फक्त वाचतच राहिले. काही कारण तो वाचलाही नाही. वाचावं लागेल. वाचाल तर टिकाल. त्याच्यामुळे टिकण्यासाठी तुम्हाला वाचावं लागेल. आपला धर्म आपलं हिंदुत्व आपली माणसं जपायला शिका. टीम वर्क करायला शिका. क्रिकेटची टीम असते. एकटा खेळाडू तुम्हाला सामना जिंकूच देऊ शकत नाही. त्याची पहिल्यांदा टीम बनवा. रोहित पाटीलचा हा चेंडू एक षटकार जरूर खाल्लाय पण त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. अजयला ते रोखून धरलं. लागोपाठच्या 2 चेंडू टाकले निर्धाव. याचा अर्थ क्वालिटी गोलंदाजी रोहित पाटीलची. राईट आर्म राऊंड द विकेट येत गुड लेंथ स्पॉटवर चेंडू ट्रॅव्हल केले जात आहेत. डावखुऱ्या अजय भंडारीला मात्र रोखून धरलं जात आहे. बोर्डवर धावा लागत आहेत. 3 बाद 18. अखेर टप्प्याचा हा चेंडू राहिला हवेत. एक गोल्डन विकेट आहे. गोल्डन विकेट आहे. मी म्हटलं होतं सुटलेला झेल त्रास देईल. पराये लोगों से शिकायत क्या करना. अरे घाव तो अपनों के ज्यादा चुभते है. हा घाव आहे ना जर का अजय भंडारीची फलंदाजी बहारदार झाली ना तर हे घाव हृदयावर सुई टोचल्यागत टोचत राहतील. तुम्हाला सांगत राहतील. एक साधा सोपा झेल सोडलाय धीरज पाटील. त्या धीरजला धीरगंभीर दाखवला जाईल का. काय सुरेख झेल म्हणजे नामी संधी होती. अजय भंडार सारख्या ताकदवान फलंदाजाला बाद करण्याची संधी दवडली आहे. या संधीचं सोनं अजय भंडारी करेल का. 57 ऑन स्ट्राईक. 3 बाद 19 आणि अखेरकार स्ट्राईक बदलली आणि लगेचच इथे मात्र दाखवली क्लीन बॉलची विकेट. आणखीन एक विकेट. गोलंदाजी अतिशय अफलातून आहे. सुटलेले झेल त्रासदायक ठरतील जरूर पण आतापर्यंत रोहित पाटीलनं प्रभावी कामगिरी केली. फलंदाज बाद. स्वर्गीय अक्षय पाटीलच्या नावाने गाजताई जोशान सामना. स्वर्गीय अक्षय पाटीलच्या नावाने गाजताई जोशान सामना. श्री छत्रपती ट्रॉफी चषक करताई संघाना दिवाना. 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 अजय भंडारीला बाद करण्याची नामी संधी पहिल्यांदा क्रिएट केली आणि मग गोलंदाजाला कळला की छत्ररक्षक साथ देत नाहीयेत. मग मात्र स्वतःच्या गुणवत्तेला न्याय देत क्लीन बॉल करत अजय भंडारीला पुढच्या चेंडूवर लगेच परतवलं आणि याला म्हणतात क्वालिटी. इट्स अ क्वालिटी बॉलिंग. ग्रेट बॉलिंग अटॅक. 2.5 चेंडूचा खेळ संपला. 4 बाद 20. थोडीशी गंभीर अवस्था. आणखीन एक चांगला चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सक्सेसफुल राहिलाय. पंच वळतायत तिसऱ्या पंचांकडे. डायरेक्ट हिट. चेंडू गेला गलीकडे. उचलला फेकला. डायरेक्ट फेकी केली. आता इथे पाहिलं जाईल दूध का दूध पाणी का पाणी. दूध कम ज्यादा पाणी काय नेमकं हे पाहिलं जाईल. न्याय निवाडा होईल आणि तिसरे पंच सचिन दादा कडूच सांगतील की फलंदाज नेमकं काय. इट्स अ OUT आउट. सार्थकनं मात्र आपली हिट सार्थकी लावली. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ राहिलाय आतापर्यंत. तो म्हणजेच सतरंगी स्पोर्ट्स हेदोडने बी संघ. काय गोलंदाजी राहिले रोहित पाटीलची. कौतुक. दुरून दुरून संघ येती चषकन केलाया. प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया.
भली मोठी ती ट्रॉफी भरते आज डोल्याना भली मोठी ती ट्रॉफी भरते आज डोल्याना श्री छत्रपती ट्रॉफी चषक करतई संगाना दिवाना 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 क्या बात क्या बात. त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला वाटतं ना की मला खेळायचं आहे, मला संधी मिळाली पाहिजे आणि अशाच प्रकारची ट्रॉफी छत्रपती ट्रॉफी का खेळू नये. छत्रपती शिवरायांच्या विचारांना जीवन मानून जगणाऱ्या मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रॉफी आयोजन करणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे. ती कौतुकास्पद कामगिरी कमलाकरदादा पाटील आणि मुकुंद राजेसाहेब करतायत, त्यांचं विशेष कौतुक केलं जाईल. 2 षटकं 3 षटकांचा खेळ संपला. 5 बाद 20 दयनीय अवस्था राहिली आतापर्यंत स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसरण्या संघाची. अशी परिस्थिती होताना मी खूप कमी वेळा पाहिलाय उसरण्या संघाची. पण इथून उभारी घेऊ शकतो का? 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 25-30 धावा जोडल्या तर 50चं आव्हान एक चॅलेंजिंग राहील. अनुज ढोपरी ऑन स्ट्राईक. अनुज ढोपरी ऑन स्ट्राईक. लालचंद्र टाकलेला हा पहिला चेंडू खेळला निर्धाव. लालचंद्र भंडारी काय सुरेख गोलंदाजी पहा. ॲक्शन रिप्ले पाहिली. प्राप्ती लाईव्हची क्लिअरिटी फार उत्तम, क्रिस्टल क्लिअर. जितू गोंदली उत्तम कामगिरी करताना पाहतोय. गोंदलेकरांची भूमिका मात्र जतीन गोंदली अति उत्तमरित्या. उसरणे गावचा हा गुणलेखक. प्रत्येकाचे काम साई राजे यांचं निवेदन फार अप्रतिम राहिलंय. योगेजी मडवी सर यांचा आवाज आज नाही तर कित्येक वर्षापासून सगळ्यांना मंत्रमुग्ध करतोय. आणि एक भारदस्त आवाज जे भोसले आणि त्यांच्यामध्ये मायेसारख्या पामराला दिनेश पाटील संधी मिळते हे माझंही भाग्य आहे. हा चेंडू मात्र आणखीन एक उत्तम चेंडू राहिलाय. निर्धाव चेंडू. प्रेशर आणि प्रेशर. ग्रामीण क्रिकेट मी नेहमी सांगतो मित्रांनो, सिंगलला महत्वच नाहीये. एक मोठा षटकार दाखवायचा, रील्स बनवायची, स्टेटसला ठेवायचा, मग सामना जिंकू द्या अथवा हरू द्या, अपना स्टेटस बन गया. मित्रांनो, सामना जिंकल्यानंतर टुर्नामेंट जिंका आणि एक मोठी रील्स बनवा, 4 दिवस ठेवा, ते कौतुक केलं जाईल. परंतु मॅच हारून तुम्ही घरी येणार, षटकारचं स्टेटस ठेवणार, काही महत्व नाही. बॅटची कडा लागली जाते आतली. चेंडू हवेत राहिला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र हसत का घेईना झेल टिपला. फलंदाज क्रमांक 6 बॅक टू पॅव्हिलियन. मावले आपण नक्कीच आहोत मित्रांनो, परंतु ते टॅटू काढून नाही चालणार. टॅटू काढायचं, कुठेही फिरायचं, टीला लावून काही उपयोग नाही. त्यांच्या विचारांना जीवन मानून जगता आलं पाहिजे. एक तरी समाजकार्य आपल्यातून घडलं पाहिजे. समाजाप्रती आपल्याकडून काहीतरी चांगलं काम झालंच पाहिजे. आपण कमवलेल्या काही पैशांपैकी काही पर्सेंटेज तरी समाजाच्या प्रती लागलीच गेली पाहिजे. यासाठी सतत प्रयत्न करत राहा. कारण आजकाल तुम्हाला युद्ध लढाई करायच्या नाही आहेत, तर आजकाल फक्त माणुसकी जपायची आहे. काय गोलंदाजी राहिली आहे. प्रेशरमध्ये टाकलं पहिल्या फलंदाजांना रोहित पाटीलनं. त्यानंतर भूषण काळांना सुद्धा चांगली गोलंदाजी केली 10 धावांची. परंतु त्यानंतर लालचंद्र भंडारी पहिल्या 4 चेंडूमध्ये एकही धाव न देता 1 विकेट्स कमावतोय. कदाचित मेडांच्या दिशेने तो आगेकूच करतोय की काय. काय सुरेख गोलंदाज लालचंद्र भंडारी. आणखीन एक चांगला चेंडू, जोरदार डाळे होत आहे मित्रांनो. 5 चेंडूमध्ये एकही धाव नाही, 1 विकेट कमावली आहे. मेडन षटक टाकलं जाईल का? या स्पर्धेमधला 3रा मेडन षटक. विष्णू पाटील बेतवड्याचा पहिलं षटक टाकलं, नंतर गौरव ठोंबरे याला 2 मेडन षटक आतापर्यंत पडलेत. आणखीन एक मेडन षटक येईल का? येईल.
का नाही? माझी गोलंदाजी धारच तशी आहे. अखूट टप्प्याच्या गोलंदाजीवर स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान उसटणे संघाच्या प्रत्येक फलंदाजाला अक्षरशः नांगी टाकायला लावली आहे. हॅट्स ऑफ यू लालचंद्र भंडारी, अभिनंदन. या स्पर्धेमधलं आपलं स्वतःचं पहिलं आणि स्पर्धेमधलं तिसरं मेडन षटक. क्या बात है. तर नक्कीच सर काल चिंद्रन संघाचा एक खेळाडू होता तेजेश मुकादम, कदाचित त्याने देखील काल मेडन षटक टाकलाय. नक्कीच आज या स्पर्धेत चौथा मेडन षटक असावा. तेजेश पाडेकर. येस येस. तेजेश पाडेकरचं मेडन षटक पडलं. मित्रांनो, रायगड प्रीमियर लीग मध्ये एक धावेची गरज असताना अजय पाटील बेलोलीच्या गोलंदाजानं बॉस फायटरकडून खेळताना मेडन षटक हाताळलं. MD वॉरियर्सला नमवलं. माट्यासारख्या खेळाडू नॉन स्ट्राईकला फक्त सामनाने आळत राहिला. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. गोलंदाज प्रदीप काळन 6 बाद 20 अतिशय कठीण काळ गुजारतोय उसटणे संघावर. चला सामना सुरू करा. स्ट्राईकवर फलंदाज असेल तर म्हणजे जितेश मडवी, तर नॉन स्ट्राईकला मात्र अमर हिलाल. अमर हिलालची गोलंदाजी उत्तमच राहिली आहे, यात तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु आता मात्र फलंदाजीमध्ये त्याला या धावा जोडायचे आहेत. 6 बाद 20. आणखीन एक चांगला चेंडू. क्या बात. आणखीन एक विकेट. क्लीन बोल्ड. 7वी विकेट कमावली जातीये. उसटणे संघ कंप्लीट बॅकफुटवर ढकलला जातोय. सतरंगी नावामध्ये 7 रंगांचा खेळ आहे. सगळ्यांची डोकी एकत्र येत सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे बी संघ गोलंदाजीमध्ये प्रभावित करतोय, कमावतोय 7वी विकेट. स्पर्धा आणि या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय पेंदरवरून PK भोईर साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचे या स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचे विशेष कौतुक. क्रिकेटला नवी दिशा देण्याचं काम स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान उसटणे यांच्या आयोजनामधून आम्ही सदैव पाहिले. एक वेगळा काहीतरी रंगरूप द्यायचा स्पर्धेला. शिस्त या त्यांच्या स्पर्धेचा मुख्य अंग राहिला आहे आणि त्याचं मुख्य काम करणारे अनिलजी ढोपरी आता मात्र मैदानामध्ये खेळाडू म्हणून खेळतील. क्रमांक 9 वरती खेळायला आलेत. 7 बाद 20 अतिशय कठीण परिस्थितीमध्ये हा संघ आहे उसटणे हेदुटणे संघाच्या गोलंदाजांनी आज प्रभावित केलाय. फुलटॉस बॉल, जोरदार अपील आणि पंचाने मात्र दाखवलाय बोट आकाशाकडं. त्याच्यामुळे इथे LBW 25च्या रूपानं अनिल ढोपरी होतील बाद. हॅलो. तर नक्कीच आपण शुभ सन्मान घेतो पाहुण्यांना. नक्कीच बाहेर जाण्याच्या कारणास्तव या ठिकाणी आपण मारुतीदादा पाटील यांचा शुभ सन्मान घेतोय मुख्य मंचकावरती. मारुतीदादा या आपला शुभ सन्मान आपण स्वीकारा. नक्कीच अतिशय उत्कृष्टरित्या, कारण ॲक्शन रिप्ले पाहिले आपण आणि ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी मिडल स्टिकला मात्र पकडण्यात आलं. त्याच्यामुळे फलंदाज बाद झाले 8. काही टेन्शन नाही, आम्ही प्रत्येक चेंडूवर तुम्हाला धावा आणि विकेट सांगतो. त्याच्यामुळे आम्ही 10-12 विकेट्स नाही मोजणार. 8 बाद 20. प्रदीप विकेटच्या उंबरठ्यावर लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 विकेट. काय गोलंदाजी राहिली आहे. नवीन फलंदाज पाहतोय आपण उदय मात्रे. उदय मात्रेची ही गोलंदाज. उदय मात्रे ऑन स्ट्राईक आहे, फक्त 3 चेंडूला सामोरं जाईल. प्रदीप काळन गोलंदाजीच्या मार्कवर. अखेरकार गोलंदाजाने ओळखलं की धावा जमत नाहीयेत. उत्तरार्धामध्ये आम्हालाही धावा काढण्यासाठी काम मिळावं, खेळायला मिळावं
म्हणून की काय हा आला वाईट बॉल. एक्स्ट्राची रन जॉईंट होतीये 21. बऱ्याच अवधीनंतर ही आलेली एक धाव. 11 चेंडूनंतर धाव आली आहे. जतीन सांगतायत जोरदार अपील जरूर झालाय. पंचांचा इशारा येईल आणि लेग बायची एक्स्ट्रा आणखीन एक रन येते. परंतु सिंगलनं फार मोठा फरक पडणार नाहीये बोर्डवर. 1 हळुवारपणे स्कोरबोर्ड मूव्ह होईल, जाऊन ठेपेल 8 बाद 22 वर. 8 बाद 22. अमर ऑन स्ट्राईक. अमर हिलाल 3 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत एकही धाव केली नाहीये. चेंडू शिल्लक राहिलेत फक्त आणि फक्त 2. ते म्हणजे स्वर्गीय रामचंद्र मोदी प्रतिष्ठान उसरणे संघाची प्रथम फलंदाजी करताना. सतरंगी स्पोर्ट्स उसरणे हेदुटणे बी या दोन संघादरम्यान लढत झाली होती. एकदा उसरणे संघानं बाजी मारली आहे आणि त्या बाजीचं उष्ट फेडायचे की काय या नेक इराद्याने गोलंदाजी झाली आहे. परंतु अजून काही गमावलं नाहीये. आम्ही जर एवढ्या धावा काढू शकतो तर आम्ही एवढ्या धावा रोखूही शकतो. हा ॲटिट्यूड ठेवून तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. खांदे पडले की सामने संपतात. कारण लक्षात घ्या रणांगणामध्ये पहिल्यांदा कोणीच ना हरत. माणूस हारतो तो पहिला मनात आणि मग तो जातो हरायला रणांगणात. त्याच्यामुळे इथे फेकी खराब जरी झाली तरी खूप दूर राहिला. रनआउटच्या रूपानं विकेट क्रमांक 9 होईल बाद. आणि अशा प्रकारे बोर्डवर धावा लागल्या फक्त आणि फक्त 23. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. आता मात्र अनिल ढोपरे आणि टीम काय प्लॅन करेल. सामना कुठपर्यंत अमर खेचता येईल ना तो खेचण्याचा प्रयत्न करायचा आणि असे प्रयत्न सक्सेसफुल होऊ शकतात. परंतु शक्य इम्पॉसिबल मध्ये लिहिलं आय एम पॉसिबल. त्याच्यामुळे इथून प्रयत्न काय राहतील, उत्तरार्ध कसा राहील ऐकूया आपण. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महा. सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नांद गुंजला महाराष्ट्र माझा. चला पाहुण्यांचा करूया शुभ सन्मान. मुख्य मंचकावरती आमचे गुरुवर्य नक्कीच आमचे पाटोले सरांचा आम्ही करतोय मुख्य मंचकावरती शुभ सन्मान. सर आपण यावं, आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. पाटोले सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलो. एक चांगलं शिक्षण आम्ही देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला आणि सरांचा करतो आम्ही मुख्य मंचकावरती शुभ सन्मान. मायेचे उपदार शाल, प्रेमाचा प्रतीक फुलगुच्छ आणि स्पर्धेची आठवण राही म्हणून भिंतीवरील घड्याळ देऊन आम्ही सरांचं करतो शुभ सन्मान. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तर नक्कीच आता आपण घेऊया एक उद्योजक अर्थातच आदरणीय सन्माननीय आमचे रुपेश शेट कानावकर साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती घेतो. रुपेश दादा यावा, आपला देखील शुभ सन्मान आपण घेतोय. त्यानंतर मिथुन दादा भोईर यांचा देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू. उद्योजक बनणं इतकं सोपं नसतं मित्रांनो. त्यासाठी असंख्य रात्रींचा एक दिवस करावा लागतो आणि उत्तुंग नेतृत्व आणि उत्तुंग कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय आमचे रुपेश शेट कानावकर साहेबांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं. त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत. तर त्यानंतर आम्ही शुभ सन्मान करणार आहोत ते आमचे मिथुन शेट भोईर रोडपाले. चला टॉससाठी शिवशक्ती कारगर आणि त्यांना फाईट करणारा संघ खोनी. चला दोन्ही संघ नायक लगेच आपण ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये यावं. नाणेफेकी अभियान करणार आहोत. रुपेश दादा आपण आलत आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही आभारी आहोत. त्यानंतर आमचे मिथुन दादा भोईर यांचा शुभ सन्मान. तर कोणी संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत.
हॅलो, या आपण आदरणीय अनंत बुवा मुंबईकर यांचा एक विशेष सन्मान करतो आहोत आणि तदनंतर आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. आदरणीय अनंत बुवा मुंबईकर यांचा विशेष सन्मान श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये उपस्थित अनंत बुवा मुंबईकर यांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती मुख्य आयोजक आदरणीय कमलाकरजी पाटील साहेब आणि मुकुंदजी राजे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतो आहोत. श्री गणेश खोणी आणि त्याच्या अगेन्स्ट शिवशक्ती खारघर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. या एका बाजूला शिवशक्ती खारघर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल श्री गणेश खोणी. मी शंभूलाल जाट साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. श्री गणेश खोणी आणि त्याच्या अगेन्स्ट शिवशक्ती खारघर टॉस करण्यात येतं. टॉस करतो आहोत आपण. टेल इज अ कॉल. हेड आलाय. टॉस जिंकला खारघर टीमने. डिसिजन केवळ जाणू इच्छितो मी. एक छोटासा ब्रेक त्यांनी घेतलाय. निर्णय थोड्या वेळात कळवणार आहेत. या आपण समालोचन कक्षाकडे वळूयात. योगीजी मडवी सरांचा आवाज ऐकायला मिळेल. मॅचला झाली सुरुवात. थैंक यू सो मच जज भोसले सर. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. आज के दिन का ये तीसरा मुकाबला, आज की रात का ये तीसरा मुकाबला है. इसके बाद चौथा मुकाबला होगा सार्थ धनवी शिवशक्ति खारघर बनाम श्री गणेश खोनी के बीच. शानदार लड़त होगी. 24 रनों का छोटा सा टारगेट मैदान के ऊपर है. क्रिकेट में छोटा बड़ा कोई नहीं होता दोस्तों. बस आपको साहस के साथ क्रिकेट खेलना है, हिम्मत के साथ क्रिकेट खेलना है तो ये रन भी बच सकते हैं. हमारे हिलाल की गेंदबाजी खूबसूरत है और मैंने इसलिए कहा कि टीम उसाटने के पास वो क्षमता है जो हमेशा ताकतवर गेंदबाजी रही है और आज वो ताकतवर गेंदबाजी यहां पर करते तो फिर शायद मुकाबले में वापसी पा सकते हैं. 30 गेंद में 24 का टारगेट. छोटा बड़ा टारगेट क्रिकेट में नहीं होता. ये सिद्ध करना होगा टीम उसाटने को मैदान के ऊपर. अच्छी गेंद सामने की तरफ गेंद को खेला और एक डॉट की समाप्ति. क्या कमाल का मुकाबला. लो स्कोरिंग मुकाबला. आपको जीतना है तो फिर आपको यहां पर स्टैंडर्ड गेंदबाजी करनी होगी. अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना होगा. दबाव के ऊपर दबाव, विकेट के ऊपर विकेट और स्टैंडर्ड फील्डिंग. ये 5 बातें आपको करनी होगी. अच्छी गेंद सामने की तरफ गेंद को खेला. कवर पॉइंट में फील्डर तैनात है. एक सिंगल मिली. सिंगल के साथ अकाउंट ओपन हुआ 5वीं गेंद के ऊपर. और आप बात करेंगे तो अभी भी 23 रन चाहिए 25 गेंदों के ऊपर. लो स्कोरिंग वाला मुकाबला दर्शक देख रहे हैं. आज है आखिरी रात और आज की रात हमारे दर्शकों के नाम, क्योंकि आज है आखिरी रात. रन संख्या की बात करेंगे. यहां पर हमारी पूरी आयोजन कमेटी विपुल केनी, बारका केनी, अजय पाटिल, महेश पाटिल, अरुण पाटिल, समानंद सोनावणे, ऋतिक साकोरे, आकाश काजले, आकाश पाटिल, सचिन केनी, सतीश केनी, सभी के जगदीश दादा, सभी का बड़ा योगदान है. दादा के कंधों से कंधा मिलाकर इन सभी ने काफी मेहनत की और इसी की वजह से दोस्तों आज छत्रपति ट्रॉफी सक्सेसफुल हो रही है. पिछले साल बेहतरीन आयोजन, इससे भी बेहतर इस साल में आयोजन आप देख रहे हैं. सभी का शुक्रिया अदा करना चाहिए. काफी मेहनत करें. विपुल केनी और बारका केनी की तो बात ही अलग है. सुबह शायद 2 बजे यहां पर आते हैं और रात के शायद 1 बजे जाते हैं. इतनी मेहनत है उनकी भी. आज शायद 5 बजेंगे. आज की आखिरी रात है और पहला ओवर समाप्त हुआ. केवल 1 रन. मैंने इसलिए कहा कि यह क्रिकेट का खेल है दोस्तों जो गिरगिट की तरह रंग बदलता है. रंग बदलने वाला क्रिकेट का खेल नहीं बल्कि आजकल इंसानों ने रंग बदलना सीखा है. क्योंकि इंसान ज्यादा रंग बदलते हैं. गिरगिट से ज्यादा इंसान रंग बदलते हैं. रन संख्या की बात करेंगे तो यहां 1 रन पहला ओवर में अमर हिलाल. अब जितेश मडवी को दूसरा गेंदबाजी का इस्तेमाल किया है. शायद अजय भंडारी नहीं डाल पाए और हमेशा अजय भंडारी दूसरा ओवर करते हैं या फिर पहला करते हैं.
अमर होते तो दूसरा करते, अमर नहीं होते तो फिर अजय भंडारी दूसरा ओवर करते। रनों को बचाना है, 23 रन अब 24 गेंदों के ऊपर। दोनों ताकतवर टीमें हैं, शायद ये मुकाबला अंतिम तक देखने मिले, यही तो दर्शकों की चाहत है। अच्छी डिलीवरी, और ये कप्तान की सोच शायद है कि इस पिच के ऊपर गेंदबाज जो तेज गेंदबाज हैं, जिनकी ज्यादा दादागिरी होती है, और यहां डॉट की समाप्ति। 7 गेंदें, केवल 1 रन स्कोर बोर्ड के ऊपर लग चुका है। कल की रात का क्रिकेट देखा, इसलिए कोई भरोसा नहीं कर रहे क्रिकेट के ऊपर, क्योंकि कल रात अंतिम मुकाबला 6 गेंद में 3 डिफेंस हुए, तो यहां 30 गेंद में 24 रन डिफेंस करने। गेंदबाज तैयार, फिर एक बार गुडलेस स्पॉट के ऊपर पड़ने के बाद काफी तेज गेंद निकली और एक डॉट की समाप्ति। आप 22 गेंदे 23 का समीकरण है, इसलिए मैं हमेशा कहता हूं भरोसा खुद पर होना चाहिए। यदि भरोसा खुद पर रखेंगे तो आप कामयाब बनेंगे, और बिल्कुल यही गेंदबाजी करते हुए कॉन्फिडेंस होना चाहिए कि मैं कर सकता हूं, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए। 23 रन चाहिए 22 गेंदों के ऊपर। यह रंगीन मुकाबला दर्शकों को देखने मिल रहा है। बहुत सारे दर्शक चर्चा कर रहे थे कि यह मुकाबला शायद बहुत जल्द खत्म होगा, मगर दोस्तों ऐसा नहीं होता है, यह क्रिकेट का खेल है। जैसी गेंदबाजी टीम हेडवुड ने की, वैसी तो उसाट ने भी करेंगे, और अभी तक तो 8 गेंदें फेंकी है, केवल 1 रन। अनहोनी का होनी करने वाला क्रिकेट का खेल है, जो यहां पलटवार कर रहे हैं। ईट का जवाब पत्थर से देना होगा, क्योंकि इस मुकाबले में रन डिफेंस करने 24, और ये रन डिफेंस होते तो फिर इतिहास होगा इस मैदान के ऊपर। इस ओवर की गेंदें हो चुकी है 3, कोई रन नहीं है। जितेश मडवी की सराहना होनी, जितेश मडवी जो गेंदबाजी कर रहे, फिर एक बार चौथी गेंद डॉट। मानो दर्शक अब सोच में डूबे होंगे कि इस समय हेडवुड ने टीम मैदान पर क्या कर रही है। कल रात ऐसे ही किया था ना टीम चिंतन के खिलाड़ियों ने, और वही नतीजा उन्हें भुगतना पड़ा। हाथ में आई हुई बाजी हारे थे, और हाथ में आई हुई बाजी नहीं बल्कि ट्रॉफी हारे थे, और बिल्कुल वो मुकाबला जीता था टीम वहाल ने। न्यू यंगस्टार टीम सुपर 5 में क्वालिफाई हो चुकी है। अच्छी गेंद, फिर एक बार लेन देखिए कितनी खूबसूरत है। शायद ये बल्लेबाज की बल्लेबाजी देखिए, खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे हैं, नाक कदमों का इस्तेमाल कर रहे हैं, फुटवर्क का इस्तेमाल नहीं कर पा रहे, इसी की वजह से ये डॉट गेंदे जाइए। और यहां जितेश मडवी को तो पूरी लेंथ मिल चुकी है। योगेश दादा मडवी ये मुकाबला देख रहे होंगे, उनका भी हम स्वागत करेंगे। हितेंद्र दादा मडवी आप मुकाबला देख रहे होंगे, थोड़े नाराज जरूर हैं, मगर अभी चेहरे पर मुस्कुराहट आ चुकी है। 19 गेंदे, अंतिम गेंद। किस्मत भी बहादुरों का साथ देती है, और यह किस्मत का चौका, बल्ले का ऊपरी हिस्सा लगा, गेंद लॉन्ग स्टॉप में सीमा रेखा के बाहर। 4 रन, और 4 रन के साथ रन संख्या 2 ओवर के बाद 5। आप जीतने के लिए 18 गेंदे 19 की आवश्यकता। खरं तर शनिवारचा दिवस उडाला उडाला कपित उडाला, उडोनी लंकेशी गेला, लंकेशी जाऊन चमत्कार केला, नमस्कार माझा त्या मारुती रायाला। शनिवारचा दिवस सुपर संगीत डीजेच्या माध्यमातून मुकाबले की बात करेंगे तो 24 का छोटा सा टारगेट, और इस टारगेट को पीछा करने वाली टीम 2 ओवर में केवल 5 रन बना पाई। पिछली गेंद में किस्मत का चौका जो 22 के स्वरूप में आया, लेग बाइज के स्वरूप में रन आई। शायद ये मेडन ओवर हो सकती है, क्योंकि 22 लेग बाइज के रन काउंट नहीं होते, और ये मेडन ओवर जितेश मडवी के नाम है। कमाल की गेंदबाजी, किस्मत ने साथ दिया खास हेडवुड ने टीम का, क्योंकि ये लेग बाइज का चौका आया। साऱ्या जगात
सो बिल्कुल जय सीताराम। 19 रन की आवश्यकता 18 गेंदों के ऊपर। जोरदार भजन पीछे शुरू है। शायद आज खाने का इंतजाम सभी का है, सबको खाने का इंतजार है और शायद दर्शक आप भी पहुंचे वहां पर। 18 गेंदे और 19 का समीकरण। पहली गेंद, तीसरा शॉट ऑन साइड में, फील्डर तैनात, गेंद को स्टॉप किया। यह बेहतर फील्डर है क्योंकि आप गेंद को पकड़ने जाते तो शायद गेंद बाउंड्री लाइन के बाहर हो सकती थी। और इसी समय में देखिए ना रिप्ले में, जितनी तेज गेंद थी रोकने की कोशिश, ये देखिए स्टॉप किया गेंद को, खाली स्टॉप किया और रन को बचा। इस गेंद के ऊपर रहे 2 रन, 2 के साथ टीम की टोटल 7 रन। आप 17 गेंदे 17 की आवश्यकता है। सराहना करनी चाहिए गेंदबाजों की क्योंकि इस तरह से गेंदबाजी करें। अमर हिलाल फिर एक बार सेकंड स्पेयर करेंगे। लेफ्ट हैंड गेंदबाज है, बैक टू द बॉलर और एक डॉट की समाप्ति। शानदार मुकाबला। दर्शक काफी संख्या में आज देखिए मैदान के चारों बाजू में दर्शकों का मेला लग चुका है। और आज की रात है आखिरी रात के अगला मुकाबला अंतिम होगा, उसके बाद सेकंड राउंड के मुकाबले। कदमों का इस्तेमाल, ऑन साइड में गेंद को फ्लिक किया, फील्डर मौजूद, 1 रन आई, डबल के लिए पलटे और ये दूसरा रन भी पूरा किया। एक रन कितनी इंपॉर्टेंट है ये देखिए। अनिकेत डोपरी भी चिल्लाते हुए कहा उन्होंने रनों को बचाना है क्योंकि 1 रन कितनी कीमती होती है। 24 का छोटा सा टारगेट 30 गेंदों के ऊपर और यहां अभी तक संघर्ष करती नजर आ रही है। टीम की टोटल 9 रन बने हैं। आप 16 की आवश्यकता, 15 की आवश्यकता है। 15 गेंदे 15। अनिल डोपरी भी बता रहे, मुकेश मडवी भी बता रहे कि ये ओवर कितना इंपॉर्टेंट है। जहां मुकाबले में वापसी चाहते हैं तो फिर ज्यादा दौड़ गेंदे और ज्यादा यहां पर विकेटें लेनी होगी तो जाकर मुकाबले में वापसी होगी। उसाटने टीम की गेंदबाजी उनकी ताकत है और बिल्कुल अभी तक तो उन्होंने ताकत को सिद्ध किया है। 15 गेंदों में 15 रन दिए, 15 गेंदों में 9 रन दिए और 15 में 15 की आवश्यकता है। अच्छी गेंदबाजी। 15 गेंद होने के बावजूद भी केवल 9 रन। हिडुट ने टीम सलामी जोड़ी भी मैदान पर मौजूद है और अभी भी मैदान पर आने वाली 15 गेंद में 15 रन की आवश्यकता है। काफी बेहतरीन मुकाबला। दर्शक इंतजार कर रहे इस अगले मुकाबले का, जहां से बात करेंगे टीम सार्थ धनवी शिव शक्ति कारगर बनाम श्री गणेश कोनी के बीच होगा। इस बार धमाका, गेंद को फेंक दिया सीधे ऑन साइड में, वाइड स्ट्रॉन्गर के ऊपर से सीमा रेखा के बाहर। स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड एंड डिस्पैच, सीमा रेखा के बाद 6 रन। संख्या 15 और केवल 9 की आवश्यकता है। सराहना होनी चाहिए गेंदबाजों की, कम स्कोर में भी सामने वाली टीम को टक्कर दे रहा है। 15 रन बने, 14 गेंदें बची है, 9 की आवश्यकता है। मुकाबला मजबूत। फिर एक बार धमाका। आप तो शायद ये बल्लेबाज नहीं रुकेंगे। धीरज पाटिल ज्यादा देर धीर नहीं करते और अब 2 छक्के। मुकाबला पूरी तरह से एक तरफा क्योंकि 3 रन की आवश्यकता है। यस बिल्कुल, ये मुकाबला लगातार 3 गेंदे 3 छक्के दाकर यहां पर फिनिश किया है धीरज पाटिल ने और यह मुकाबला जीत लिया यहां पर सतरंगी 11 हेडुट ने, बर्ड टीम ने। शानदार जीत मुकाबले की हीरो, क्योंकि इस मुकाबले में गेंदबाजी बेहतर रही थी और शायद कुल मिला के यहां पर बात करेंगे तो
हॅलो मॅचचा आनंद घेतात मिथुन शेट मडवी तळोजा मजकूर गाव आणि आमचे रोहित भोईर त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय नक्कीच रवींद्र सीताराम पाटील साहेबांचा मुख्य मंचिकावरती आगमन झालेलं आहे. तर रविदादा आपण देखील व्यासपीठावरती यावं आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय मिथुन शेट मडवी. मित्रांनो क्रिकेटला भगवंत मारणारा व्यक्तिमत्व रविदादा पाटील साहेब देखील या ठिकाणी आले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. संदीपजी राजे आपलं देखील स्वागत आहे. तो इस